श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री रेणुका देवे नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. 22 सप्टेंबर 2025 रोजी नवरात्र उत्सव सुरू होत आहे. गणपती स्थापनेप्रमाणेच 22 सप्टेंबर रोजी आपण घटस्थापना देखील विधिवत शास्त्रोक्त मंत्रासह करणार आहोत. घटस्थापना कशी करावी, प्राण प्रतिष्ठापना शास्त्रोक्त मंत्रासह कशी करावी, नवदुर्गा त्रिशक्तीची स्थापना, संपूर्ण षोडशोपचार पूजा, श्रीसूक्ताचं पठण करून सर्व मंत्र मी लिहून दिले आहेत. तसेच नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी नवमी किंवा दशमीला घट उत्थापन म्हणजेच घटाचं विसर्जन कसं करायचं, संपूर्ण माहितीचा व्हिडिओ. अतिशय सोपी पूजा आहे. आपल्याला मंत्र म्हणता आले उत्तम, नाही म्हणता आले फक्त मंत्र श्रवण करा. व्हिडिओत सांगितले त्याप्रमाणे सूचनेप्रमाणे कृती करावी. ही पूजा करून एक आगळं वेगळं समाधान आपल्याला नक्की लाभेल. अशाच पद्धतीनं आपण घटस्थापना करणार आहात का, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवरात्रीतील पुढील महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या शंका असतील अवश्य विचारा. प्रथम बघूया घटस्थापनेचा यावर्षीचा म्हणजे 2025 सालचा मुहूर्त काय. 22 सप्टेंबर 2025 रोजी आपल्याला घटस्थापना करायची आहे. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे सकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 8:30 वाजेपर्यंत. दुसरा मुहूर्त आहे सकाळी 11 वाजेपासून दुपारी 12:45 ज्यांना शक्य होईल त्यांनी या मुहूर्तावरती घटस्थापना करावी. कामामुळं इतर काही अडचण असेल त्यामुळं नाही शक्य झालं तर आपण सकाळी 6 वाजेपासून दुपारी साधारण 1:35 घटस्थापना करावी. घटस्थापनेसाठी लागणारं पूजा साहित्य. या पूजेसाठी आपल्याला लागेल हळद, कुंकू, अक्षता, तांदूळ, अष्टगंध, फुले, पंचामृत, दूध, दही, साखर, मध आणि तूप एकत्र करून पंचामृत तयार करून घ्यायचं. सप्तधान्य, कलश, शेतातील माती म्हणजेच वेदिका, नारळ, विड्याची पानं, शंख, घंटा, देवीचा टाक, गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी. सुपारी आपल्याला एकूण 15 लागतील. नवदुर्गांची स्थापना करण्यासाठी 9, त्रिशक्तीची स्थापना करण्यासाठी 3 आणि इतर पूजेसाठी 3 सुपारी. त्यानंतर तामण, पळी, ओटीचं साहित्य, सौभाग्य अलंकार इत्यादी साहित्य आपण जवळ घेऊन बसा म्हणजे आपल्याला पूजा करताना उठावं लागणार नाही. आता आपण बघूया घटस्थापना कशी करावी. या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान संध्या करायची, आपली देवपूजा करून घ्या. स्वच्छ किंवा नवीन वस्त्र घालावं. घटस्थापना ज्या ठिकाणी करणार असाल ती जागा स्वच्छ करून घ्यायची. त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडायचं. आपल्या संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडावं. चौरंग घ्या किंवा पाट घ्यावा, त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरावं. आपल्या घरात देवी मातेचा फोटो असेल फोटो ठेवा किंवा तांदळा असेल तांदळा ठेवावा. आपण आता पूजेला सुरुवात करूया. आपल्या कपाळाला कुंकू लावून घ्यायचं. महिलांनी हळद कुंकू लावावं. पुढील मंत्र म्हणायचा. चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदाम हरते नित्यम लक्ष्मीष्ठिष्ठती सर्वदा. यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या. दिव्याला हळद कुंकू अक्षता फुलं व्हावीत. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. दिव्याचं पूजन केल्यानंतर आपण आपल्या मनाची शरीराची शुद्धी व्हावी म्हणून आचमन करणार आहोत. शुद्ध पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा. पळी किंवा चमचा घ्या आणि तामण घ्यावं. भगवान विष्णूंची 24 नावं आपण पठण करणार आहोत. पहिल्या 3 नावांचा उच्चार करताना डाव्या हातानं उजव्या हातात पळीवर पाणी घ्यायचं, पाणी पिऊन घ्यायचं. पहिल्या 3 नावाचा उच्चार करताना पाणी पिऊन घ्यायचं. चौथ्या नावाचा उच्चार करताना तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं. द्विराचम्य म्हणजेच ही कृती आपल्याला 2 वेळा करायची आहे. डाव्या हातानं उजव्या हातात पळीभर पाणी घ्यावं. ओम केशवाय नमः स्वाहा. पाणी पिऊन घ्या. पुन्हा पाणी घ्यायचं. ओम नारायणाय नमः स्वाहा. पाणी पिऊन घ्यावं. पुन्हा पाणी घ्यायचं. ओम माधवाय नमः स्वाहा. पाणी पिऊन घ्यावं. पुन्हा पाणी घ्या. ओम गोविंदाय नमः. तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं. पुन्हा हीच कृती करायची. ओम केशवाय नमः स्वाहा. पाणी पिऊन घ्या. ओम नारायणाय नमः स्वाहा. पाणी पिऊन घ्यावं. ओम माधवाय नमः स्वाहा. पाणी पिऊन घ्या. ओम गोविंदाय नमः. तामणामध्ये पाणी सोडून द्यावं. आता हात जोडायचे. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अदोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्णाय नमो नमः. आता प्राणायाम करावं. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छंदाः. ओम भूर्भुवस्वाहा तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्.
ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्मभूर्भुवास्वरम. अशा रीतीनं गायत्री मंत्राचं पठण करायचं. आता आपण सर्व देवांना वंदन करणार आहोत. हात जोडायचे. श्रीमन महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. मातृपितृभ्यां नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. आता आपण संकल्प करणार आहोत. आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्या. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्यावं. दुर्गामातेचं, आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करायचं. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवत्सत्मन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणतीरे शालिवाहनशके विश्वावसुनाम संवत्सरे दक्षिणायने शरदृतो अश्विनमासे शुक्लपक्षे प्रतिपदातिथो विष्णुवासरे विष्णुदिवसनक्षत्रे विष्णुयोगे विष्णुकर्णे विष्णुस्थिते वर्तमानचन्द्रे विष्णुस्थिते श्रीसूर्ये विष्णुस्थिते श्रीदेवगुरो शेषेषु ग्रहेषु यथा यथा राशिस्थान स्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकर्णे एवं गुणविशेषण विशिष्टायाम शुभपुण्यतिथो. आपल्या गोत्राचा उच्चार करा. गोत्र माहीत नसेल कौशिक म्हणावं. गोत्रोत्पन्नः. आपल्या नावाचा उच्चार करायचा. शर्मणः. अहम म्हणायचं. मम. आत्मनः. श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम विपुल धनधान्य अभिवृद्ध्यर्थम अखंड लक्ष्मी प्राप्त्यर्थम आरभ्य नवमीपर्यंत शारदीय नवरात्रप्रीत्यर्थम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा कुलस्वामिनी देवता प्रीत्यर्थम घटस्थापना पूर्वकं यथा ज्ञानेन यथा मिलितोपचारद्रव्ये ध्यानावाहनादि षोडशोपचारपूजनं मालाबंधनम अखंडदीपप्रज्वलनम अहम करिष्ये तथा कुलाचार करिष्ये. हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं. संकल्प केल्यानंतर आपण आता गणपती पूजन आणि गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत. तामणामध्ये थोड्याशा अक्षता घ्या. त्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी घ्यावी. थोड्याशा अक्षता गणपती बाप्पावर व्हायच्या. ओम श्री महागणपते नमः. आभानार्थे अक्षतां समर्पयामी. बाप्पाला आपण पूजेत बोलवलं. पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या. ओम श्री महागणपते नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामी. बाप्पाला आपण आता आसन दिलं. आता 4 पळी शुद्ध जल बाप्पावरती अर्पण करा. ओम श्री महागणपते नमः. पादिहोपाद्यं समर्पयामी. अर्घ्यं समर्पयामी. आचमनीयं समर्पयामी. स्नानं समर्पयामी. बाप्पाचे आपण पाय धुतले, हात धुतले, त्यांना स्नान घातलं. आता पंचामृत स्नान. 1 पळी पंचामृत बाप्पावरती व्हायचं. ओम श्री महागणपते नमः. पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री महागणपते नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती आपल्या उजव्या हाताला थोड्याशा अक्षता ठेवाव्यात. त्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करायची. बाप्पाला कापसाची 2 वस्त्रं व्हावीत. गंध लावावं किंवा चंदन लावावं. अक्षता व्हाव्यात. फुले व्हावीत. ओम श्री महागणपते नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. बाप्पाच्या समोर पाण्याचा चौकोन करायचा. त्यावरती गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. ओम श्री महागणपते नमः. नैवेद्यं समर्पयामी. शेजारी जोड पानावरती बदाम, खारीक, सुपारी, 1 नाणं ठेवावं. ओम श्री महागणपते नमः. मुखवासार्थे पूगीफलतांबूलं दक्षिणां समर्पयामी. अशा रीतीनं गणपती पूजन करायचं. आता आपण ज्या जागी बसलो आहोत ती जागा आणि सभोवतालचं वातावरण शुद्धी करण्यासाठी हातामध्ये अक्षता घ्यायच्या. पुढील मंत्राचं पठण करायचं किंवा श्रवण करायचं आणि त्यानंतर अक्षता 4 दिशाला वाहून द्यायच्या. अपक्रामंतु भूतानि पिशाच्चः सर्वतो दिशं सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारभे. आता आपण षडंग न्यास करणार आहोत. न्यास म्हणजे काय? आपल्या शरीराच्या निरनिराळ्या अवयवांमध्ये देवत्व आहे असं म्हणून त्याला स्पर्श करायचा आणि सोबत मंत्र म्हणायचा किंवा ऐकायचा. प्रथम हृदयाला हात लावावा.
ओम भूर्भुवः स्वाहा हृदयाय नमः. नंतर डोक्याला हात लावायचा. ओम भूर्भुवः स्वाहा शिरसे स्वाहा. त्यानंतर शेंडीला हात लावायचा. ओम भूर्भुवः स्वाहा शिखाय वषट. त्यानंतर दोन्ही हात हृदयाच्या खालच्या बाजूला वळवावे. ओम भूर्भुवः स्वाहा कवचाय हुम. डोळ्यांना स्पर्श करायचा. ओम भूर्भुवः स्वाहा नेत्रत्रयाय वौषट. त्यानंतर टाळी वाजवायची. ओम भूर्भुवः स्वाहा अस्राय फट. इति दिग्बंधः. यानंतर आपण करणार आहोत कलशपूजा. शुद्ध जलानं भरलेला तांब्या घ्यायचा. त्यावरती खालून वर कुंकवानं 5 रेषा काढायच्या. कुंकवानं स्वस्तिक काढायचं. तांब्यामध्ये एक नाणं, हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल, एखादी सुपारी टाकावी. पुढील मंत्र म्हणायचा. कलशाय नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. हरिद्राम कुंकुमम च समर्पयामी. हा कलश नंतर आपण घटावरती मांडणार आहोत. यानंतर शंखपूजा. देवघरातील शंख तामणात घ्यायचा. शंखाला स्नान घालायचं. शंख पुसून घ्यायचा. चौरंगावरती उजव्या हाताला शंखाची स्थापना करा. शंखाला गंध लावावा, अक्षता व्हायच्या नाहीत. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात. शंखाय नमः. गंधपुष्पम समर्पयामी. एखादं फूल व्हावं. शंखपूजन केल्यानंतर घंटापूजन करायचं. घंटेला देखील तामणात घ्यायचं. स्नान घालायचं. घंटा स्वच्छ पुसून घ्या. आपल्या डाव्या हाताला थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवा. त्यावरती घंटेची स्थापना करायची. घंटेला हळद, कुंकू, गंध, अक्षता, फुले व्हायची. आगमार्थम तू देवानां गमनार्थम तू रक्षसां. कुर्वे घंटारवं तत्र देवताह्वान लक्षणं. घंटाय नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आता काही जणांकडं मंडपी केलेली असते. या मंडपीला हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. मंडपीचं पूजन करायचं. श्री मंडप देवताय नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आता मगाशी आपण ज्या कलशाची पूजा केली त्यातील पाण्यामध्ये एक फूल बुडवायचं आणि संपूर्ण पूजेला आजूबाजूला फुलानं पाणी शिंपडायचं. पुढील मंत्र म्हणायचा. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा यः स्मरेत पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतर शुचिः. आता आपण घटस्थापना करणार आहोत. शेतामधील स्वच्छ केलेली माती टोपली किंवा पत्रावळीवर घ्यावी, जिला वेदिका असं म्हणतात. आता प्रत्येकाच्या घरची घटस्थापनेची पद्धत थोडी वेगळी असू शकते. आपल्या पद्धतीप्रमाणे करावं. मंत्रोच्चार मात्र हेच राहतील. आपल्या उजव्या हाताला पूजेच्या चौरंगावरती वेदिकेसाठी म्हणजेच घटासाठी जागा करायची. त्या ठिकाणी घट मांडून द्यावा, म्हणजेच घटाची स्थापना करावी. आता वेदिका म्हणजेच शेतातील मातीवरती हळद कुंकू व्हायचं. ओम श्री वेदिकाय नमः. मगाशी आपण ज्या कलशाची पूजा केली तो कलश वेदिकेवरती मध्यभागी मांडून द्यावा. शुद्ध जलानं भरलेला हा कलश, ज्यामध्ये गंध, अक्षता, फुले, एखादी सुपारी टाकावी. कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्रशमाश्रितः. मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृतः. कुक्षो तु सागरः सर्वे सप्त दीपा वसुंधरा. ऋग्वेदे तो यजुर्वेदो सामवेदो ह्यथर्वणः. अंगेश्च संहिता सर्वे कलशं तु समाश्रितः. अत्र गायत्री सावित्री शांतिः पुष्टिकरी ततः. आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती. नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. ओम श्री वरुणाय नमः. कलशाला गंधाक्षता, फुले अर्पण करावी. सर्वोपचारार्थे गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. कलशामध्ये थोडीशी घटाची माती टाकावी. ओम स्योना पृथ्वी भवानुक्षरा निवेशभी यच्छान शर्म सप्रथः. कलशामध्ये 5 विड्याची पानं टाकावी. त्यावरती नारळ ठेवावा. काही ठिकाणी नारळाऐवजी तामण ठेवलं जातं आणि ज्यामध्ये आपल्या कुलदेवतेचा टाक ठेवला जातो. आमच्याकडे कुलदेवतेचा जो टाक आहे तो विड्याच्या पानावरती चौरंगावरती झोपून ठेवला जातो. आपल्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीनं आपण करावं. आता आपण जे सप्तधान्य आणलं असेल ते घटाच्या मातीमध्ये पेरून द्यायचं. त्यावरती थोडीशी माती पसरून टाकावी. ओम सप्तधान्यभ्यो नमः. थोडंसं पाणी घटाच्या मातीवरती शिंपडायचं. ओम पर्जन्याय नमः. अशा पद्धतीनं धान्य रुजत घातल्यानंतर घटाची हात जोडून प्रार्थना करायची. पुढील मंत्र म्हणावा किंवा ऐकावा. आगश्च वरदे देवी दैत्यदर्प निषुदनी. पूजान ग्रहान सुमुखी नमस्ते शंकरप्रिये. सर्वतीर्थमयं वारी सर्वदेव समन्वितम्. इमं घटं समागश्च सान्निध्यमिह कल्पय. अशा रीतीनं विधिवत आपण घटस्थापना केली. पुढचा जो महत्त्वाचा विधी आहे अखंड नंदादीप स्थापना. नवरात्रीमध्ये 9 दिवसपर्यंत घटाजवळ अखंड तेवत असणारा नंदादीप ठेवला जातो. हा दिवा जर तुपाचा असेल तर घटाच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा असेल तर
डाव्या बाजूला ठेवावा. नंदादीपासाठी एखादा पाट घ्या किंवा चौरंग घ्यावा. त्यावरती स्वच्छ वस्त्र अंथरावं. त्यावरती तांदळानं आसन म्हणून अष्टदल काढा किंवा नुसते तांदूळ ठेवले तरी चालतील. प्रथम त्या जागेची पूजा करायची, म्हणजेच त्या अष्टदलावरती हळद कुंकू व्हायचं. पुढील मंत्र म्हणायचा. ओम श्री वास्तुपुरुषाय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आपला अखंड दिवा, समई असेल किंवा कुठलाही दिवा असेल, तो त्या आसनावरती ठेवायचा. त्यामध्ये पूर्ण भरून तेल किंवा तूप ठेवावं. गुंडाळलेली कापसाची वात 9 दिवस पुरेल इतकी लांब असावी. दिवा प्रज्वलित करायचा. पुढील मंत्र म्हणायचा. ओम श्री दीपाय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. असं म्हणून त्या दिव्यावरती गंध, अक्षता, फुलं अर्पण करायची. दिव्याला हात जोडायचे, प्रार्थना करायची. अखंड दीपकं देव्याः प्रीतये नवरात्रकं उज्ज्वालय अहोरात्र मेकचित्तो दृढवतः अस्मिन् क्षेत्रे दीपनाथ निर्विघ्न सिद्धी हेतवे लक्ष्मी यत्रस्य पूजार्थ मनुज्ञां दातुमर्हसि. अशा रीतीनं अखंड दिव्याची स्थापना घटाजवळ करायची. आता या पूजेतील महत्त्वाचा भाग, ज्या त्रिशक्ती असतात, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, या त्रिशक्तीची स्थापना आपण आता घटाजवळ करणार आहोत. या त्रिशक्तीचं प्रतीक म्हणून 3 सुपाऱ्या घ्यायच्या. घटाच्या समोर मध्यभागी 3 ठिकाणी तांदूळ ठेवावे आसन म्हणून. त्यावरती या 3ही सुपारी मांडून द्याव्यात. प्रत्येक सुपारीला आपण अक्षता वाहून तिची स्थापना करणार आहोत. उजवीकडून डावीकडे पहिली सुपारी महाकाली मातेची, अक्षता व्हाव्यात. श्री महाकालिये नमः महाकालीम आह्वयामी स्थापयामी. त्यानंतर दुसरी सुपारी महालक्ष्मी मातेची, अक्षता व्हायच्या. श्री महालक्ष्मी नमः महालक्ष्मीम आह्वयामी स्थापयामी. तिसरी सुपारी सरस्वती मातेची, अक्षता व्हायच्या. श्री महासरस्वते नमः महासरस्वतीम आह्वयामी स्थापयामी. अशा पद्धतीनं आपण त्रिशक्तीची स्थापना घटाजवळ केली. आता आपण करणार आहोत नवदुर्गा स्थापना. नवरात्रीमध्ये दुर्गादेवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते, म्हणून आपण घटाजवळ नवदुर्गेची स्थापना करायची असते. त्यासाठी नवदुर्गेची प्रतीकं म्हणून 9 सुपारी घ्यावी. नवदुर्गेची स्थापना करताना आपण एखादं छोटंसं तामण घ्या किंवा ताट घ्यावं. त्यामध्ये तांदूळ घ्या आणि 9 सुपारी गोल अशा पद्धतीनं उजवीकडून डावीकडे मांडून द्याव्यात. किंवा आपण चौरंगावरती जागा असेल, 9 ठिकाणी 9 तांदूळ ठेवावे आसन म्हणून आणि त्या ठिकाणी सुपारी मांडली तरी चालेल. प्रत्येक सुपारीला आपण आता अक्षता वाहणार आहोत आणि सुपारीची म्हणजेच दुर्गादेवीच्या रूपाची स्थापना करणार आहोत. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने एक सुपारीला आपण अक्षता व्हाव्यात आणि पुढील मंत्र म्हणावा. पहिल्या सुपारीला अक्षता व्हाव्यात. शैलपुत्रे नमः शैलपुत्रीम आह्वयामी स्थापयामी. त्यानंतर दुसऱ्या सुपारीला अक्षता व्हायच्या. ब्रह्मचारिणे नमः ब्रह्मचारिणीम आह्वयामी स्थापयामी. तिसऱ्या सुपारीला अक्षता व्हायच्या. चंद्रघंटाय नमः चंद्रघंटाम आह्वयामी स्थापयामी. त्यानंतर चौथी सुपारी कुष्मांडाय नमः कुष्मांडाम आह्वयामी स्थापयामी. अक्षता वाहून द्या. 5व्या सुपारीवरती अक्षता व्हायच्या. स्कंदमात्रे नमः स्कंदमात्रम आह्वयामी स्थापयामी. 6व्या सुपारीवरती अक्षता व्हायच्या. कात्यायनीये नमः कात्यायनीम आह्वयामी स्थापयामी. त्यानंतर 7वी सुपारी अक्षता व्हाव्यात. कालरात्रिये नमः कालरात्रीम आह्वयामी स्थापयामी. 8वी सुपारीवरती अक्षता व्हायच्या. महागौरिये नमः महागौरीम आह्वयामी स्थापयामी. आणि 9वी सुपारी सिद्धिदात्री अक्षता व्हायच्या. सिद्धिदात्रिये नमः सिद्धिदात्री आह्वयामी स्थापयामी. अक्षता वाहून आपण दुर्गादेवीची ही जी 9 रूपं आहेत त्यांना आह्वयामी म्हणजेच आव्हान केलं, पूजेमध्ये आमंत्रित केलं, आणि स्थापयामी म्हणजे पूजेमध्ये स्थापित केलं. आता या पूजेचा प्राण म्हटलं तरी चालेल, प्राण प्रतिष्ठापना मंत्रासह आपण आता करणार आहोत. देवी स्वरूप म्हणून आपण जी सुपारी मांडली आहे, या प्रत्येक सुपारीमध्ये आपण आता प्राण ओतणार आहोत. तसंच घटामध्ये देखील आपण प्राणप्रतिष्ठा करणार आहोत. आपली नजर घटाकडे स्थिर ठेवायची. साक्षात देवी माता आपल्या समोर बसली आहे अशी कल्पना करायची, श्रद्धा ठेवावी. पुढील मंत्र पठन करा किंवा श्रवण करा. रक्तांभोदिस्तपो तोल्लस दरुण सरोजाधीरूढा कराब्जहे पाशंको दंडमिक्षुत भव मथ गुणमप्यंकुशं पंचबाणान् बिभ्रणान् सृकपालं त्रिनयनलसिता पिनवक्षोरुहाढ्या
देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरी प्राणशक्ती पराणः. हा मंत्र म्हणून झाल्यानंतर ओमकाराचा 15 वेळा उच्चार करायचा. म्हणायचं ओम 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 ओम. या प्राणप्रतिष्ठापना मंत्राच्याद्वारे आपण आता हे जे प्रतीकं असतात त्यामध्ये देवतेचा संचार केला. साखरेचा नैवेद्य लगेचच या देवतांना दाखवायचा. ओम श्री नवदुर्गाय नमः नैवेद्यम समर्पयामी. प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर आपण आता षोडशोपचार पूजा करणार आहोत, ज्यामध्ये महत्त्वाचा आहे महाअभिषेक. आपल्या घरातील देवी मातेचा जो टाक असतो, कुलदेवतेचा टाक असतो, त्या टाकावरती आपण आता महाअभिषेक करणार आहोत, षोडशोपचार पूजन करणार आहोत. सोबतच त्रिशक्ती तसंच नवदुर्गेची जी 9 रूपं आहेत घटामध्ये, या संपूर्ण पूजेला देखील आपण अभिषेक करणार आहोत. आपल्या कुलदेवतेचा टाक तामनामध्ये घ्यायचा. टाकावरती थोड्याशा अक्षता व्हाव्यात. ओम श्री कुलस्वामिने नमः आभानार्थे अक्षतां समर्पयामी. आपण कुलस्वामिनीला आमंत्रित केलं. त्यानंतर पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या आसन म्हणून. ओम श्री कुलस्वामिने नमः आसनं समर्पयामी. त्यानंतर पादयोः म्हणजेच कुलस्वामिनीचे आपण पाय धुणार आहोत. पळीभर शुद्ध जल टाकावरती वाहून द्यायचं. ओम श्री कुलस्वामिने नमः पादयोः पाद्यं समर्पयामी. यानंतर अर्घ्य म्हणजेच हात धुणार आहोत आपण त्यांचे. पळीभर पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल टाकावं, हे वाहून द्यावं टाकावरती. ओम श्री कुलस्वामिने नमः अर्घ्यम समर्पयामी. त्यानंतर स्नानम टाकावरती 1 पळी शुद्ध जल वाहून द्यायचं. ओम श्री कुलस्वामिने नमः स्नानम समर्पयामी. यानंतर पंचामृत स्नान. दूध, दही, साखर, तूप आणि मध एकत्र करून पंचामृत करून घ्यायचं. 5 वेळा पळीभर पंचामृत टाकावरती वाहून द्यायचं. ओम श्री कुलस्वामिने नमः पंचामृत स्नानम समर्पयामी. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री कुलस्वामिने नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी. त्यानंतर गंधोदक स्नान. 1 पळी पाण्यामध्ये थोडंसं कुंकू किंवा गंध टाकावं, टाकावरती वाहून द्या. ओम श्री कुलस्वामिने नमः गंधोदक स्नानम समर्पयामी. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री कुलस्वामिने नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी. आता आपण संपूर्ण पूजेवरती महाअभिषेक करणार आहोत. श्रीसूक्ताचं पठण करणार आहोत. पळीनं टाकावरती थोडं थोडं पाणी वाहत राहायचं. सोबत फुलानं संपूर्ण पूजेवरती म्हणजे स्त्रीशक्तीच्या 3 सुपाऱ्या, नवदुर्गेच्या 9 सुपाऱ्या घटावरती थोडं थोडं पाणी शिंपडत राहायचं आणि श्रीसूक्ताचं आपण पठण किंवा श्रवण करा. श्रीसूक्त आपण पठण करूया. टाकावरती संपूर्ण पूजेवरती फुलानं पाणी शिंपडावं. हरि ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह. ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषाणहम्. अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनाथप्रबोधिनीं श्रियं देवीमुपभये श्रीर्मा देवी जूषतां. कां सुस्मिता हिरण्यप्राकारां मार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं. पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपभये श्रियं. चन्द्राप्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां. तां पद्मिनीं शरणं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां ऋणे. आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः. तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः. उपेतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह. प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे. क्षुत्पिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम्. अबुतिं समृद्धिं च सर्वानिर्णुत मे गृहात्. गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करिषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपभये श्रियं. मनसः काममाकुतिं वाचः सत्यमशीमहि. पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतां यशः. कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भवकर्दम. श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम्. आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लितवसमे गृहे. निचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले. आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं. चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम् आवह. आर्द्रां यः कर्णीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं.
सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम् आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दास्युष्वान् विन्देयं पुरुषानहं यः शुचिप्रयतो भूत्वा जुहुयादाजमन्वहं सूक्तं पञ्चदशर्चञ्च श्रीकामः सततं जपेत् फलश्रुति पद्मानने पद्म उरु पद्माक्षि पद्मसंभवे तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम् अश्वदाय गोदाय धनधाय महाधने धनमे लभतां देवी सर्वकामांच देहि मे पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि विश्वप्रिये विष्णुमनोनुकुले त्वत्पादपद्ममयि सन्निधत्सव पुत्रं पौत्रं धनं धान्यं हस्त्यश्वादिगवैरथं प्रजानां भवसि माता आयुष्मतं करोतु मे धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः धनम् इन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनम् अस्तु मे वैनतेयं सोमं पिबं सोमं पिबतु रुद्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् सरसीजनीलये सरोजहस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूति करिप्रसीद मह्यम विष्णुपत्नीं क्षमां देवी माधवीं माधवप्रियां लक्ष्मीप्रियसखीं देवी नमामि चित्तवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नः लक्ष्मीः प्रचोदयात् श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधात् शोभमानं मह्यते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः इति श्रीसूक्तं श्री स्वामी समर्थ. महाअभिषेक झाल्यानंतर टाक स्वच्छ पुसून घ्यायचा. टाक स्वच्छ पुसून घेतल्यानंतर आपल्याकडे जी पद्धत असेल, काही ठिकाणी कलशावरती तामणामध्ये टाक ठेवतात, त्या पद्धतीने ठेवा. आमच्याकडे जोड पानावरती त्यावरती कुंकवानं लाल स्वस्तिक काढून त्यावरती टाक झोपून ठेवला जातो. जशी आपली पद्धत असेल त्या पद्धतीने टाक ठेवायचा. त्यानंतर देवी मातेला कापसाची वस्त्र अर्पण करायची. नवदुर्गाय नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. टाकाला हळद कुंकू व्हायचं. नवदुर्गेच्या 9 सुपारी आणि महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या 3 सुपारी यांना देखील हळद कुंकू व्हायचं. नवदुर्गाय नमः हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. देवी मातेला आपण सौभाग्य अलंकार आणले असतील, कंचुकी असेल, कंठसूत्र असेल, मंगळसूत्र असेल, काजळ असेल, या सर्व वस्तू वाहून द्यायच्या. नवदुर्गाय नमः सौभाग्य अलंकार समर्पयामी. टाकावरती शेंदूर वाहवा. सिंदूरम समर्पयामी नाना परिमलद्रव्यम समर्पयामी. यानंतर टाकावरती तसंच सर्व सुपारींवरती देखील फुलं व्हावीत. नवदुर्गाय नमः पुष्पाणी समर्पयामी. यानंतर आपण देवीची अंगपूजा करणार आहोत. देवीच्या विविध रूपांचा नावाचा उच्चार करून आणि अंग जे असतात अवयवाचा उच्चार करून त्यावरती अक्षता वाहायच्या. पुढील मंत्र ऐकावे किंवा म्हणावेत आणि अक्षता आपण टाकावरती तसंच नवदुर्गेवरती वाहत राहायच्या. दुर्गाये नमः पादो पूजयामी. महाकालिये नमः गुल्फो पूजयामी. मंगलाय नमः जानुद्वयं पूजयामी. कात्यायने नमः उरुं पूजयामी. भद्रकाले नमः कटिं पूजयामी. कमलवासिने नमः नाभिं पूजयामी. शिवाय नमः उदरं पूजयामी. क्षमाय नमः हृदयं पूजयामी. कौमार्ये नमः स्तनो पूजयामी. उमाय नमः हस्तो पूजयामी. महागौरे नमः दक्षिणबाहुं पूजयामी. वैष्णवे नमः वामबाहुं पूजयामी. रमाय नमः स्कंधो पूजयामी. स्कंदमात्रे नमः कंठं पूजयामी. महिषमर्दिने नमः मुखं पूजयामी. महेश्वर्ये नमः शिरः पूजयामी. कात्यायने नमः सर्वांगं पूजयामी. अक्षता वाहून द्या. अशा रीतीनं देवीची अंगपूजा आपण केली. आता संपूर्ण पूजेला धूपानं अगरबत्तीनं ओवाळायचं. नवदुर्गाय नमः धूपं समर्पयामी. यानंतर दीपानं ओवाळायचं. नवदुर्गाय नमः दीपं समर्पयामी. धूपदीपनंतर नैवेद्य आपण दाखवणार आहोत. देवी मातेला दूध, साखर, केळी, नारळाचं चूर्ण इत्यादी पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा. पाण्याचा चौकोनी मंडल करायचा, त्यावरती नैवेद्य ठेवून द्या. नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. नवदुर्गाय नमः नैवेद्यं महानैवेद्यं समर्पयामी. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे नमः. यानंतर तांबूल, विड्याची जोडपानं घ्यायची. त्यावरती 1 सुपारी, बदाम, खारीक, 1 नाणं ठेवावं. श्री नवदुर्गाय नमः मुखवासार्थे पूगीफलतांबूलं समर्पयामी. विड्यावरती 1 पळी पाणी सोडावं.
श्री नवदुर्गाय नमः सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामी. जेवणानंतर जसं आपण फळं खातो तसंच देवी मातेला फळं अर्पण करा किंवा नारळ अर्पण केलं तरी चालेल. नवदुर्गाय नमः नारिकेलफलं समर्पयामी. यानंतर मालाबंधन. पूजेमध्ये घटावर मंडपीपासून खाली लोंबती विविध फुलांची किंवा विड्याची पानाची माळ बांधणे हा एक विधी आहे. बऱ्याच जणांच्या ठिकाणी चढती माळ असते, म्हणजे पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3 अशा या पद्धतीने 9व्या दिवशी 9 फुलं किंवा 9 पानांची माळ बांधली जाते. अशा पद्धतीनं नारळ अर्पण केल्यानंतर पहिल्या दिवशीची माळ बांधायची. पुढील मंत्र म्हणायचा, श्री नवदुर्गाय नमः पुष्पमालां समर्पयामी. यानंतर स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे एक प्रदक्षिणा मारावी. पुढील मंत्र म्हणायचा, यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे. षोडशोपचार म्हणजे 16 उपचार, त्यापैकी 15वा उपचार आहे नमस्कार. देवी मातेला साष्टांग नमस्कार घालायचा, म्हणजे छाती, मस्तक, दृष्टी, मन, वाणी, आपले हात, पाय, मांड्या ही सर्व अंग देवीला अर्पण करायची. जमिनीवरती लोटांगण घालायचं आणि देवीच्या नामाचा उच्चार करायचा. श्री महाकाली महासरस्वती महालक्ष्मी नवदुर्गा देवताभ्यो नमस्करोमी. नमस्कार केल्यानंतर सहकुटुंब सहपरिवार देवी मातेची आरती करायची, महाआरती करायची, कर्पूर आरती करावी. मंत्र पुष्पांजली म्हणायची. प्रसादाचं वाटप करा. पूजेत जर काही राहिलं असेल तर क्षमा प्रार्थना म्हणून पुढील मंत्र म्हणायचा, आवाहनं न जानामि तवार्चनं पूजा चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी यत्पूजितं मया देवी परिपूर्णं तदस्तु मे. नवरात्रीमध्ये रोज सकाळ संध्याकाळ सहकुटुंब सहपरिवार देवी मातेची आरती करायची. देवीला रोज सकाळ संध्याकाळ तिचे जे आवडते पदार्थ असतात, फळांचा किंवा उपवासाचे पदार्थ असतील, गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा. 9 दिवस रोज मंत्र स्तोत्र पठण करून देवी मातेची सेवा करायची. दुरूनच आपण हळद कुंकू वाहू शकता. धूप दीपानं ओवाळायचं. अखंड दिव्याकडे लक्ष ठेवायचं, दिवा विझून द्यायचा नाही. चुकून विजलास तर पुन्हा प्रज्वलित करावा. तर याच पद्धतीनं शास्त्रोक्त मंत्रासह विधिवत आपण घटस्थापना करा. थोडा वेळ लागेल, परंतु ही पूजा केल्यानंतर आपल्याला नक्की समाधान लाभेल. काहींच्या घरी नवमीला तर काहींकडे दशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी घट उत्थापन म्हणजेच घटाचं विसर्जन केलं जातं. विधिवत शास्त्रोक्त घट उत्थापन कसं करावं आता आपण बघूया. घट उत्थापन म्हणजेच घट उठवणे. घटस्थापना केल्यानंतर नवमीला म्हणजेच 9व्या माळेला किंवा दसऱ्याच्या दिवशी घट उठवले जातात. आपल्याकडे जी पद्धत असेल त्या दिवशी आपण घट उत्थापन करावं. घट उत्थापन कसं करायचं, या दिवशी सकाळी घटाची रोजची आपली जी पूजा असते, पंचोपचारे आपण पूजा करत असाल ती पूजा करून घ्यायची. म्हणजेच घटाला रोजच्याप्रमाणे हळद कुंकू अक्षता फुले व्हावीत. रोजची जी माळा बांधायची असेल म्हणजेच मालाबंधन ते देखील करून घ्यायचं. धूप दीपानं घटाला ओवाळायचं, नैवेद्य दाखवायचा. यानंतर पुढील पूजा करायची. दिव्याचं पूजन करून घ्यायचं. ओम श्री दीपदेवताय नमः. आपल्या मनाच्या शरीराच्या शुद्धीसाठी आचमन करायचं. भगवान विष्णूंची 24 नावं पठण करून पहिल्या 3 नावाला पाणी प्राशन म्हणजेच पिऊन घ्यायचं, 4थ्या नावाला पाणी तामनात सोडून द्यायचं. असं 2 वेळा म्हणजेच द्विराचमन करायचं. व्हिडिओच्या सुरुवातीला घटस्थापना करताना आचमन आपण जसं केलं अगदी त्याच पद्धतीनं आचमन करा. गायत्री मंत्र 1 वेळा म्हणावा. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. यानंतर सर्व देवतांना वंदन करायचं. श्रीमन् महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. मातृपितृभ्यां नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. सर्व देवतांना वंदन केल्यानंतर घट उत्थापनाचा आपण संकल्प करणार आहोत. आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळीभर पाणी घ्यायचं. त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं. तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं चैव सर्वविष्णुमयं जगत् अत्यत्यादि वर्तमान एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गादिदेवता कुलस्वामिनी. कुलस्वामिनीचं नाव घ्यावं. देवी पंचोपचारे उत्तरपूजनं घट उत्थापनं च अहं करिष्ये. हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या. आता घटावरती तसंच संपूर्ण पूजेवरती अक्षता व्हायच्या. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गादिदेवता कुलस्वामिनी देवे नमः आवाहनम आसनं च समर्पयामी. देवीला आपण आवाहन म्हणजेच आमंत्रित केलं, आसन दिलं. आता फुलानं घटावरती 4 वेळा पाणी शिंपडायचं. संपूर्ण पूजेवरती पाणी शिंपडावं.
श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गादिदेवता कुलस्वामिनी देवे नमः. पाद्यम अर्घ्यम आचमनीयम स्नानं च समर्पयामी. देवीचं पाद्य म्हणजेच आपण पाय धुतले, हात धुतले, देवीला स्नान घातलं. आता पुन्हा अक्षता व्हायच्या. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गादिदेवता कुलस्वामिनी देवे नमः. वस्त्रं समर्पयामी. देवीला आपण वस्त्र अर्पण केलं. त्यानंतर घटावरती संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू व्हावे, फुलं व्हावीत. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गादिदेवता कुलस्वामिनी देवे नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. आता अगरबत्तीनं आणि दिव्यानं ओवाळायचं. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गादिदेवता कुलस्वामिनी देवे नमः. धूपं दीपं समर्पयामी. यानंतर नैवेद्य दाखवायचा. नैवेद्यं समर्पयामी. नैवेद्य झाल्यानंतर देवीची आरती करायची. आता आपण घटोत्थापन करणार आहोत. घरातील सर्व व्यक्तींनी घटाचं देवीचं मनोभावे दर्शन घ्या. देवीला लोटांगण घालून नमस्कार करायचा. आपल्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या. पुढील मंत्र म्हणायचा. उत्तिष्ठ देवी चंडेशी शुभां पूजां प्रगृह्य कुरुष्व मम कल्याणम अष्टाभिशक्तिभिः सह. गश्च गश्च परं स्थानं स्वस्थानं देवी चंडिके. व्रतस्त्रोतो जलैर्वृद्धे तिष्ठ गेहे च भूतये. दुर्गे देवी जगन्मातः स्वस्थानं गच्छ पूजितः. संवत्सरे व्यतीते तु पुनरागमनाय वै. पूजामि मां मया देवी यथाशक्ती निवेदितां. रक्षणार्थ समादाय व्रजस्वानमनुत्तमम्. हा मंत्र म्हणून झाल्यानंतर घटावरती देवीवरती अक्षता टाकायच्या. घट थोडासा हलवायचा. घटावरील माळा उलट्या करायच्या. घटातील नारळ थोडासा उचलून घटातील पाणी म्हणजेच कलशातील पाणी घरातील व्यक्तींवरती शिंपडावं. सर्व घरात शिंपडावं. कलशाचा नारळ नंतर प्रसाद केला तरी चालेल. आपल्याकडे जर नवमीच्या दिवशी घट विसर्जन असेल, घट उत्थापनाची ही पूजा नवमीला आपण केली, त्यानंतर संपूर्ण घट घरात तसाच ठेवा. दशमीच्या दिवशी म्हणजेच विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी घटावरील जे धान्य असतं ज्याला आपण धन म्हणतो ते संध्याकाळच्या वेळेला आपल्या ग्रामदैवताला जाऊन व्हायचं असतं, अर्पण करायचं असतं. म्हणून संपूर्ण घट विजयादशमीपर्यंत घरात तसाच ठेवा. विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपण या घटाचं वाहत्या पाण्यात विसर्जन करा. मग त्यासोबत जे निर्माल्य असतं, विविध फुलांच्या किंवा नागवेलीच्या पानाच्या माळा असतील, संपूर्ण जे पूजा साहित्य असतं त्याचं वाहत्या पाण्यात विसर्जन करा. नवमी दशमी या दिवशी आपल्याकडे कुळाचार असेल, कुळधर्म असेल, या दिवशी शक्य झाल्यास एखादी सवाष्ण आपल्या घरी जेवायला सांगावी, तिचा ओटी भरून मान सन्मान करावा. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या घरी घट विसर्जन करा. शास्त्रोक्त घटस्थापना मंत्रासह तसंच घट उत्थापन संपूर्ण पूजा आपण ह्या व्हिडिओमध्ये आत्ताच पाहिली. ही पूजा जर आपल्याला आवडली असेल लाईक अवश्य करा. याच पद्धतीनं आपण पूजा करणार का मला अवश्य सांगा. चॅनल सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री रेणुका देवे नमः.